आपल्या सगळ्यांना देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, आपण सगळेच जण गेले अनेक वर्ष या ठिकाणी उपस्थित राहतो आणि देशाप्रती असलेलं आपलं प्रेम, समर्पणाची भावना याचं प्रतीक कुठेतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून त्यानिमित्त एकाच दिवशी एकाच वेळी आपण भेटण्याचा एक पायंडा सुद्धा आपण त्या निमित्तानं पाडलेला आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मी आजच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना प्रत्येक वर्षी आपला देश नवीन नवीन मानांकन प्रस्थापित करत आहे. म्हणजे जगाच्या पटलावरती भारत देश 1947 स्वातंत्र्य, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं देशाची झालेली प्रगती, त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्या पद्धतीनं देश आपला कशा पद्धतीनं पुढे आला, आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. अनेक बुजुर्ग मंडळी आहेत, ते तर देशाच्या एकंदरीत जडणघडणीचे साक्षीदार आहेत. पण काही युवा मंडळी आहेत की ज्यांना अगदी स्वातंत्र्याच्या आसपासचा काळ माहिती नसेल, पण किमान देशाच्या स्वातंत्र्यानंतरची काही वर्ष ही त्यांना त्या ठिकाणी अनुभवायला आलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण हा डिफरन्स बघतो, बदलाव बघतो की आम्हाला या देशाला प्रगतीच्या शिखरावर नेत असताना कशा पद्धतीनं संघर्ष करावा लागला आणि पूर्वी आपल्या देशाची जगभरात असणारी प्रतिमा आणि आता आपला देश ज्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं वाटचाल करतोय, गौरवाच्या दिशेने वाटचाल करतोय, ती असणारी आपली स्थिती, यातला फरक आता फरक जाणवायला लागलेला. आणि खरं तर याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर त्या वेळेच्या आपल्या पंतप्रधानांना द्यावंच लागेल. प्रत्येकाने आपलं आपलं कर्तृत्व त्याच्या वेळेला दाखवलेलंच आहे. पण विशेष जर का धन्यवाद कोणाचे करायचे असतील तर ते आपल्याला आवर्जून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे करावेच लागतील की ज्यांनी विकासाची वेगळी परिभाषा या देशाला दिली. विकास म्हणजे केवळ माझ्या परिवाराचा विकास नाही, विकास म्हणजे केवळ माझ्या पुरता सीमित असलेला विकास नाही, तर माझा देश हे माझं कुटुंब आहे आणि त्यासाठी जे काही समर्पण द्यावं लागेल त्यासाठी मी 24/7 तयार आहे. ही भावना प्रत्येकाच्या हृदयात जागवण्याचं काम ज्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या सगळ्यांमध्ये तयार केलं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकही दिवस सुट्टी न घेता काम करणारे पंतप्रधान आपल्याला लाभले. खरं तर आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. मी नेहमी सांगतो, आदरणीय बाळासाहेब पाटीलजी नेहमी सांगतात की आपण आपली दसरा असेल, दिवाळी असेल, आपल्या आवडीचा सण असेल, हा आपल्या परिवाराबरोबर साजरा करतो. पण जेव्हा जेव्हा आपण आपल्या परिवाराबरोबर आनंदाचे क्षण साजरे करत असतो त्यावेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सीमेवरती, कधी राजस्थान बॉर्डर असेल, कधी सियाचीन बॉर्डर असेल, -डिग्री टेम्परेचर मध्ये देशाच्या जवानांबरोबर आपली दसरा दिवाळी साजरी करतात. खरं तर यातून एक मेसेज आहे की जर का आमच्या देशाचं संरक्षण करणारे सैनिक दसरा दिवाळीला त्यांच्या घरी जाऊ शकत नाही, त्यांच्या परिवाराबरोबर देशाच्या सीमेला एकाकी सोडून स्वतःच्या परिवाराबरोबर जाऊन जर दसरा दिवाळी साजरी करू शकत नाही, तर माझी सुद्धा जबाबदारी या निमित्तानं वाढते. बाजूला या निमित्तानं वाढते की मी माझ्या देशाच्या जवानांबरोबर माझी दिवाळी साजरी केली पाहिजे. खरं तर हा भाव हृदयात असणं खूप मोठी गोष्ट आहे. ही भावना हृदयात असणं आणि ती जवानांच्या प्रती व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे टप्प्याटप्प्यानं आपण बघतोय की कशा पद्धतीने आपल्या देशाची प्रगती होते. मी नेहमी सांगतो की तुलना केली पाहिजे. जेव्हा आपण तुलना करू की माझ्या देशाची सुरुवातीच्या काळची प्रगती आणि माझ्या देशाची 2014 नंतरची प्रगती, जेव्हा जेव्हा ही आपण तुलना करू तेव्हा तेव्हा आपल्याला समजेल की हो, देशाच्या कल्याणासाठी ठोस निर्णय घेण्याचं काम, आणि फक्त निर्णय नाही तर ते निर्णयाची अंमलबजावणी करून जगाच्या पटलावरती भारताचा डंका वाजवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे.
आपल्या देशावरती ज्यांनी राज्य केलं ते इंग्रज म्हणजे इंग्लंड. जागतिक आर्थिक क्रमवारीमध्ये फायनान्शियल अनालिसिस मध्ये 5व्या क्रमांकावर होते. मी अनेक वेळा सांगतो. आणि आपला देश कुठे होता तर फ्रजाईल 5. फ्रजाईल म्हणजे ठिसूळ अर्थव्यवस्था, कधीही तुटू शकेल फुटू शकेल अशी आपली अर्थव्यवस्था होती. फ्रजाईल 5 मध्ये आपण होतो. पण 2014 नंतर जे काही निर्णय मोदीजींनी घेतले आपण बघतोय की जागतिक आर्थिक महासत्ता एका बाजूला, अनेक देश फायनान्शियल अडचणीत आहेत. त्या ठिकाणी ते देश विलयाला चाललेत. त्या देशाचे जीडीपी मेंटेन करणं, ग्रोथ मेंटेन करणं, फायनान्शियल ग्रोथ मेंटेन करणं शक्य होत नाहीये. फायनान्शियल फुगवटा तयार केला होता तो आता फुटायला लागलेला आहे. पण अशा वेळेला कोरोनाचं संकट असून सुद्धा, त्यानंतरचा कालावधीचा अडचणीचा असून सुद्धा आपल्या देशानं जी काही प्रगती केली आहे, आज ते इंग्रज म्हणजे इंग्लंड मागच्या क्रमांकावर निघून गेले आणि आपला भारत देश 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. ही ताकद भारतानं दाखवलेली आहे. आणि त्यामुळे ही तुलना होणं खरं तर गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा मोदीजींची तुलना पूर्वीच्या पंतप्रधानांची होईल आपण सांगू शकू की हो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्कृष्ट कार्य करतात. पण दुर्दैवानं एक अडचण आपण समजून घेतली पाहिजे की एकीकडे स्वातंत्र्याचा महोत्सव आपण साजरा करतोय. आमच्या बुजुर्ग मंडळींना हा अनालिसिस हा फरक डोळ्यासमोर आहे. त्यामुळे निर्णय करणं त्यांना अवघड नाहीये. ते जेव्हा आपण विचार करतात की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्सेस पूर्वीचे पंतप्रधान, त्यांना उत्तर मिळतं की हो, हे पंतप्रधान उत्कृष्ट आहेत. ते जेव्हा अनालिसिस करतात 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरचा भारत, आमच्या बुजुर्ग मंडळींना समजतं की त्या ठिकाणी आम्ही पूर्वी टीव्ही लावला तर आम्हाला भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आकडे दिसत होते. आणि आता जेव्हा आम्ही टीव्ही लावतो तेव्हा न मैं खाऊंगा न किसी को खाने दूंगा या भूमिकेत काम करणारे पंतप्रधान त्यांना दिसतात आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी निर्णय करू शकतात. पण अडचण कुठल्या गोष्टीची हे आपण समजून घेतली पाहिजे. आज अडचण ही आमच्या कच्च्या बच्चांची आहे. आमचे झेनझी आणि आमचे झेन अल्फा ही काही जनरेशन आहे, यांच्याबद्दल एक वेगळी अडचण तयार झालेली आहे. आणि ती अडचण दूर करणं ही आमच्या माता भगिनींनी जबाबदारी घ्यावी लागणार आहे, आमच्या बुजुर्गांनी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आमच्या झेनझी म्हणजे साधारणतः ज्यांचं वय 18 ते 22 वर्ष आहे. आमचे झेन अल्फा म्हणजे ही काही आता खूपच आमचे कच्चे बच्चे ही पिढी आहे, जे खरं तर या देशाचं भवितव्य असणार आहे. 2047 ला आम्ही जेव्हा सुपर पॉवर भारत म्हणतो, विश्वगुरु भारत म्हणतो, याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार असेल तर आमच्या झेनझीला आणि झेन अल्फाला होणार आहे. ही जी काही पिढी आहे यांच्यासाठी हा भारत खरं तर घडतोय. आणि त्यामुळे खरं तर यांच्याकडनं या देशाच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आणि मला आनंद या गोष्टीचा होतो, अभिमान या गोष्टीचा वाटतो की आमची ही तरुणाई खूप संवेदनशील आहे. त्यांना व्यक्त होण्यामध्ये आनंद वाटतो. त्या ठिकाणी त्यांना व्यक्त होण्याची भावना त्यांच्या हृदयात आहे. ही खरं तर चांगली गोष्ट आहे. एक क्रांतिकारी भूमिका. आम्ही कुणाचंही ऐकणार नाही, आम्ही काही चुकीचं ऐकणार नाही. आम्हाला व्यक्त व्हायचं त्या पद्धतीने व्यक्त होऊ ही भूमिका मांडणारी आमची तरुणाई आहे, क्रांतिकारी आमची तरुणाई आहे. त्या गोष्टीचा मला खरं तर अभिमान वाटतो. पण दुःख या गोष्टीचं वाटतं की आमच्या या तरुणाईला कुठेतरी कोणी भरकटवण्याचं काम करत होता. त्यांच्या असणाऱ्या क्रांतिकारी भूमिकेला त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते दुसऱ्या दिशेने गोळ्या लागण्याचं, तो गोळे लागण्याचं काम कोणी करत होता हे आपण त्या ठिकाणी सावधपणे समजून घेतलं पाहिजे. आपण नुकतंच बघितलं की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलनाची भूमिका आमच्या युवा शक्तीने घेतली. माझ्यासारख्या युवा चळवळीत काम करणाऱ्या युवाला खरं तर आनंद झाला की हो, आपली भूमिका मांडण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरते. तरुणाईनी आपली भूमिका ही मांडलीच पाहिजे. पण ही भूमिका मांडत असताना नेशन फर्स्ट, देश सर्वोतोपरी, माझा देश प्रथम आहे, त्याच्या पुढे कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही, ही भूमिका तरुणाईला विसरता कामा नये. हे त्या ठिकाणी आपण समजून घेण्याची गरज आहे. दुर्दैवानं त्या आंदोलनात काय घडलं की ज्या पद्धतीनं नीटच्या पेपर फुटीचा विषय होता, दुर्दैवी होता, समर्थन करता येणार नाही. ज्या देशद्रोही मंडळींनी हे पेपर फोडण्याचं काम केलं त्यांच्यावर कारवाया झाल्या, त्यांच्यावरती अटकीचं धाड सत्र झालं. या घटना पुढे घडू नयेत म्हणून त्या ठिकाणी सरकारनं लगेच भूमिका बजावल्या. चूक आहे ते चूक आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण त्यासाठी जर का आमच्या तरुणाईला कोणी भरकटवणार असेल, भडकवणार असेल तर ते अयोग्य आहे. म्हणजे त्या तरुणाईनं ज्या पद्धतीनं व्यक्त सुरुवातीच्या काळात झालं ते अभिनंदनीय होतं. पण नंतर ज्या पद्धतीनं देशद्रोही संघटना त्यात शिरल्या, देशाच्या बाहेरून त्यामध्ये फंडिंग येत आहे असं चित्र दिसलं. आणि त्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांना अब्युजिंग वर्ड्स मध्ये, शिवराळ भाषेमध्ये बोलण्याची नवीन पद्धत त्या ठिकाणी तयार झाली. ही समर्थनीय नाहीये.
देशाचे त्या ठिकाणी शिक्षण मंत्री होते, त्यांच्या राजीनाम्याचा त्या ठिकाणी कट रचला गेला की ज्यामध्ये खरं तर त्यांचा काहीच दोष नव्हता. त्या ठिकाणी काम करत असताना ज्या काही खालच्या यंत्रणांनी, काही समाजकंटकांनी हे पेपर फोडले, त्यांच्यावर कारवाई झाल्या होत्या. पण त्या आंदोलनात आपण बघितलं की ज्या देशद्रोही शक्ती होत्या त्यांनी अशा काही युवांचं त्यात एक इंटरफेरन्स केलं, एक त्याच्यामध्ये रोवण्याचं काम केलं, त्यामध्ये प्लांट करण्याचं काम केलं की त्यांनी देशाच्या पंतप्रधानांच्या विषयामध्ये अर्वाच्य भाषेत बोलायला सुरुवात केली, शिवराळ भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली. टीव्हीला न्यूज येणं सुरू झालं की आम्हाला आमच्या देशाचे पंतप्रधान हे कमी शिकलेले नको, आम्हाला खूप शिकलेले पंतप्रधान पाहिजे. आणि याच देशाने फायनान्स विषयामध्ये सर्वोच्च ज्ञान असणारे पंतप्रधान बघितले होते ना. मनमोहन सिंगजींच्या माध्यमातून एक खूप ज्ञानी पंतप्रधान आम्ही बघितले होते, खूप सन्माननीय व्यक्तिमत्व होतं. पण निर्णय क्षमता आपण सगळ्यांनी बघितली की निर्णय घेताना ज्या अडचणी होत्या, दुर्दैवानं रिमोट कंट्रोलवर चालणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभले होते. म्हणजे कुठून तरी सोनिया गांधी रिमोट कंट्रोल दाबतील आणि त्या जेवढे रिमोट कंट्रोल दाबतील तेवढेच जर आपले प्रधानमंत्री चालणार असतील तर देशाची फार प्रगती होऊ शकणार नाही. एखाद्या परिवाराची प्रगती होऊ शकेल पण देशाची प्रगती होऊ शकत नाही, हे आपण मागच्या कालावधीमध्ये अनुभवलेलं आहे. मग जर का एवढ्या मोठ्या 140 कोटी लोकसंख्येच्या देशाला जर का सांभाळण्याचं काम जे प्रधानमंत्री करतायत, आज जागतिक महासत्ता असलेले सगळे देश त्यांचे पंतप्रधान राष्ट्रपती आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांसमोर जर का वाकून उभे राहतात, त्यांना सन्मान देतात, तर ते ऍडमिनिस्ट्रेशन पॉवर असल्याचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. देश चालवण्यासाठी कागदाची डिग्री कामी येत नाही, तर व्यावहारिक ज्ञान काय आहे, मी देश चालवण्यासाठी माझी निर्णय क्षमता काय आहे, मला या देशाच्या चालवण्याबद्दल समज काय आहे, ज्या गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या असतात. आणि त्या पद्धतीनं आज आपल्या देशामध्ये या प्रगतीच्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि त्यामुळे आमच्या जेन्झीला माझं सांगणं आहे की नेशन फर्स्टच्या आडवं जर कोणी आलं, राष्ट्रप्रथमच्या आडवं कोणी आलं तर आम्हाला समजलं पाहिजे, हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्या आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीत आपण बघितलं की सुरुवातीला मागण्यांसाठी सुरू झालेलं आंदोलन नंतर देश विघातक गोष्टींकडे झुकायला लागलं. अनेक पॉलिटिकल पार्टी त्यात इन्व्हॉल्व झाल्या आणि त्यांनी राजकारण सुरू केलं. अशा वाईट गोष्टी घडल्यानंतर आमच्या तरुणाईला समजलं पाहिजे की आमचं आंदोलन कुठल्या दिशेनं चाललंय आणि आमचा कोणी वापर करतोय का. आणि त्यामुळे खरं तर दुर्दैव हे जे मी सांगत होतो की आमची ही तरुणाई आहे, यांचा जन्म म्हणजे जेन्झी असतील 18 ते 22 वयोगटातले युवा, यांचा जन्म कधी झाला, साधारणतः 2003, 4, 5च्या आसपासचा जन्म झाला. यांना थोडंफार जेव्हा काही समजायला लागलं, समाजकारण, राजकारण, टीव्हीवर बघत ऐकत ते जेव्हा वयाच्या 10व्या 11व्या वर्षात गेले तेव्हा या आपल्या देशात म्हणजे एकूण वर्ष सुरू होतं 2014च्या आसपास ही सगळी पिढी 10-11 वर्षाची झाली. आणि 2014 पासून या देशामध्ये ते नरेंद्र मोदींचं सरकार बघतात. आणि त्यामुळे 14ला नरेंद्र मोदी, 15ला नरेंद्र मोदी, 20ला नरेंद्र मोदी, 24ला नरेंद्र मोदी, 26ला नरेंद्र मोदी, त्यामुळे ते जे काही कंपॅरिझन करतात, तुलना करतात, ते नरेंद्र मोदी विरुद्ध नरेंद्र मोदी हीच तुलना करतात. ते ती तुलना नरेंद्र मोदी वर्सेस पूर्वीचे कोणीतरी प्रधानमंत्री, नरेंद्र मोदी वर्सेस इंदिरा गांधींची आमच्यावरती लादलेली इमर्जन्सी, आमच्या अधिकारांचं केलेलं हनन, ही तुलना करू शकत नाही. नरेंद्र मोदी वर्सेस देवी गौडा किंवा त्या काळचे त्या कमी कालावधीमध्ये जास्त झालेले पंतप्रधान यांच्याशी तुलना करू शकत नाही. देशाचं कर्तृत्व गाजवणारे नरेंद्र मोदी वर्सेस निष्क्रिय पंतप्रधान ही तुलना ते करू शकत नाही, कारण त्यांना स्वातंत्र्यानंतरचा तो इतिहास नीट माहिती नाहीये. आणि म्हणून मी जे म्हटलं की जबाबदारी आमच्या बुजुर्ग मंडळींना घ्यावी लागेल, आमच्या या माता भगिनींना घ्यावी लागेल की या देशामध्ये देशाला, या भारत मातेला परमोच्च स्थानावरती नेण्याचं काम जर कोणी केले असेल, त्याची धमक जर कोणामध्ये असेल तर ते नरेंद्र मोदींमध्ये आहे. हे आमच्या कच्च्या बच्चांना आपल्याला समजावून सांगावं लागेल. या देशाला भारत मातेच्या रूपात बघायला जर आम्हाला कोणी शिकवलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी शिकवलेलं आहे, हे आम्हाला सांगावं लागेल. त्या ठिकाणी या देशाला लुटण्याचं काम करणारी पूर्वीची राजवट काय होती आणि आता देशासाठी समर्पित भावानं काम करणारी आताची राजवट काय आहे, हा बदलाव आम्हाला त्यांना सांगावा लागेल. आणि जर का आम्ही आमच्या या कच्च्या बच्चांना, या देशाच्या उद्याच्या भविष्याला जर का इतिहास नीट सांगू शकलो नाही तर त्यांच्याकडून भविष्य घडण्याची अपेक्षा आम्ही करू शकत नाही. ज्यांना इतिहास माहित नाही, ज्यांना स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास हा 4 पानामध्ये शिकवला जातो, त्यांच्याकडून मग भविष्य घडवण्याची अपेक्षा आपण कसं करणार. आणि त्यामुळे पुस्तकात किती इतिहास शिकवला हे न बघता
आमच्यावरती जे संस्कार, संस्कृती, परंपरा, विरासत आमची आहे ती आमच्या माता भगिनींनी आजपर्यंत जशी पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली तशीच्या तशी या पुढे सुद्धा ती हस्तांतरित करण्याची गरज आहे. आम्हाला स्वातंत्र्यापूर्वीचं बलिदानही सांगावं लागणार आहे, स्वातंत्र्यापूर्वीचा संघर्षही सांगावा लागणार आहे, स्वातंत्र्यापूर्वीची गुलामगिरी आणि त्यातून झालेला उद्रेक आणि स्वातंत्र्य मिळवण्याची भावना नक्की काय होती हे सुद्धा सांगावं लागणार आहे. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या अडचणींना सामोरं जात जात आज आपली भारत माता परमोच्च शिखराकडे चालली आहे, हा प्रवास सुद्धा त्यांना सांगावा लागणार आहे. आणि त्यामुळे जर का आपण हे सांगू शकलो तर 2047 ला जेव्हा आपल्या देशाला 100 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होतील तेव्हा मोदीजी खात्री देत आहेत की ही भारत माता विश्वगुरु असणार आहे, सर्वोच्च भारत असणार आहे, आपला देश हा सुपर पॉवर असणार आहे आणि त्याचे शिल्पकार आमचे झेन झी आणि झेन अल्फा असणार आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावरती आपल्याला हे संस्कार देणं गरजेचं आहे. आपल्या ज्या काही संस्कार, परंपरा आहेत त्या आमच्या माता भगिनी घरात देतच असतात, पण थोडं देशाच्या कल्याणासाठी कोणी कोणी काय काय बलिदान दिलंय, काय काय कॉन्ट्रीब्युशन दिलंय हे सुद्धा त्यांच्या डोक्यात व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि ती सगळी जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि त्यामुळे देशाची प्रगती एका बाजूला होतेच आहे, पण त्याचबरोबरीनं देशाच्या कल्याणासाठी अनेक विषय होताना काही संकटांना सुद्धा आम्ही सामोरं जातोय. की पहिलं संकट सांगितलं की आमच्या तरुणाईला त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम आहे, पण दुसरी अडचण आमच्या समोर आहे की काही देश विघातक शक्ती आपल्या देशातल्या एकीला तोडण्याचं काम करतायत. त्या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी पेरण्याचं काम करतायत. उघड्या डोळ्यांनी बघताना एक सामान्य व्यक्ती म्हणून आपल्याला दिसत नाही, पण अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत, त्या उघड्या डोळ्यांनी बघाव्या लागणार आहेत. म्हणजे आपण बघतो की देश प्रगती करतोय, पण अर्बन नक्षलिझम सारख्या गोष्टी आमच्या देशात घडतायत. जेव्हा एखादं आंदोलन छोटंसं कुठे उभं राहतं, देशातल्या विघातक शक्ती ज्या परदेशी ताकदीच्या जीवावरती, पैशाच्या जोरावरती वाढलेल्या आहेत, त्या त्याच्यामध्ये तोंड वर काढताना दिसतात. तुम्ही दिल्लीमध्ये शाहीनबागचं आंदोलन बघितलं की त्या ठिकाणी शाहीनबागच्या आंदोलनामध्ये 5-6 महिने अनेक नागरिक त्या दिल्लीच्या एका ठिकाणी बसून होते आणि नंतर जेव्हा अनालिसिस समोर आलं तर परदेशातून त्यांना तिथे बसण्यासाठी पैसे येत होते. म्हणजे आमचा देश फोडण्यासाठी जर कोणी फॉरेन फंडिंग करत असेल तर आम्हाला ते कळलं पाहिजे आणि त्याच्यावरती आम्ही आवाज उचलला पाहिजे. त्या ठिकाणी अर्बन नक्षलिझम सारख्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी घडतायत. भीमा कोरेगावला जी दंगल झाली, आपल्याला वाटलं की कुठेतरी शाब्दिक वादातून झालेली दंगल आहे, पण नंतर समोर आलं की ती दंगल घडवण्याचं काम हे त्या ठिकाणी घडलं होतं. परदेशातून पैसे येत होते आणि त्या गोष्टीचं कटकारस्थळ गेल्या 6 महिन्यापासून रचलं जात होतं. जर का या गोष्टी घडणार असतील तर आमच्या आजूबाजूला आम्हाला सतर्क राहून बघावं लागेल. दुसरी अडचण देशामध्ये बघायला मिळते, लव जिहाद सारखी प्रकरणं घडतायत. आमच्या या मुलींवरती जर का लव जिहादच्या माध्यमातून कुणी जर का आक्रमण करणार असेल, त्यांना जर का कुठे त्रास होणार असेल आणि आमचे परिवार बर्बाद करण्याचं काम, आमची संस्कृती बर्बाद करण्याचं काम होणार असेल तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला सतर्क राहावं लागेल. अनेक वेळा असं दिसतं की लव जिहाद हे प्रकरण नक्की काय आहेत, त्यामध्ये काही नैसर्गिक गोष्टी घडतायत आणि त्यातून ही प्रेम प्रकरणं होत आहेत का, या गोष्टीवरती आपल्याला बोलावं लागणार आहे. या गोष्टी लपून ठेवायच्या गोष्टी नाहीयेत, तोड दाबून ठेवायच्या गोष्टी नाहीयेत, या चर्चा करण्याच्या गोष्टी आहेत. की जर का लव जिहादच्या माध्यमातून सामान्य परिवार शोधून त्या परिवारातल्या मुलींना कसं फसवायला पाहिजे अशा पद्धतीची कटकारस्थानं कुठेतरी बसून रचली जातात आणि त्या माध्यमातून त्याला पैसे पुरवून त्या मोहिमा चालवल्या जातात. हे सुद्धा आजच्या दिवशी आपण समजून घेतलं पाहिजे. समाज म्हणून या विषयात एकत्र येण्याची गरज आहे आणि अशा देश विघातक शक्तींना वेचून काढण्याची गरज आहे, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशासमोर तिसरी अडचण मला दिसते की ड्रग्सच्या माध्यमातून आमच्या तरुणाईला वाया घालवण्याचं काम होत आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली उदाहरणं आहेत. 18-19 वर्षाची मुलं आणि मुली सुद्धा ड्रग्सच्या विळख्यात फसत चाललेल्या आहेत. सिगारेटचं प्रमाण तर मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. कुठल्या दिशेनं आपली संस्कृती चालली आहे ही त्या ठिकाणी प्रश्न पडावा, अशा पद्धतीने आजची स्थिती आहे. आणि त्यामुळे ड्रग्सच्या विळख्यात नैसर्गिक पद्धतीने ही मंडळी जात नाहीयेत, त्यात सुद्धा काही रॅकेट्स आहेत आणि ते ठरवून त्या ठिकाणी ड्रग्सचा सप्लाय या देशात करणं, कुठल्या भागाचा सप्लाय केला पाहिजे, आमच्या तरुणाईला यात कसं खेचलं पाहिजे आणि देश कसा खोकळा केला पाहिजे, या पद्धतीनं काम करणाऱ्या अनेक विघातक शक्ती या ठिकाणी काम करतात.
मग जर का देशाच्या स्वातंत्र्याची 80 वर्ष आम्ही एका बाजूला सेलिब्रेट करतोय, आमची भारत माता 20 वर्षाला विश्वगुरु असणार आहे याचा विश्वास आमच्या हृदयात आहे, पण जर का त्याच वेळेला या देशाला ड्राईव्ह करणारी जी पॉवर आहे, या देशाला त्या स्थानी नेणारी जी पॉवर आहे ती आमची तरुणाई आहे, त्याला या विळख्यात आपण अडकू देता कामा नये. ही जबाबदारी आमच्या बुजुर्गांना, आमच्या माता भगिनींना घ्यावी लागणार आहे आणि आमच्या तरुणाईने समजून घ्यावं लागणार आहे की आम्ही स्वतःशी कमिटेड राहू, आम्ही या देशाची कमिटेड राहू. शेवटी देशभक्ती म्हणजे काय असतं? देशाच्या सीमेवरती प्राणांची बाजी लावणारे आपले जवान हे देशप्रेमाचं सर्वोच्च प्रतीक आहे, हे आपल्याला मान्यच आहे. पण म्हणून आमच्या तरुणाईंनी, आम्ही सगळ्यांनी देशाच्या सीमेवरती गेलो तरच आमचं देशप्रेम दिसेल या आविर्भावात राहण्याची गरज नाहीये. या देशासाठी छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण करू शकलो तरी सुद्धा आपलं देशप्रेम हे उजाळून निघू शकतं अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे या ड्रग्सच्या विळख्यात मी माझ्या तरुणाईला जाऊ देणार नाही. जर का जाताना दिसलं तर त्याप्रती मी व्यक्त होईल, त्यावरती मी काही ना काही कॉन्ट्रीब्युशन देईन. ही त्या ठिकाणी भूमिका असणं सुद्धा देशप्रेमाचं एक वेगळं प्रतीक आहे. लव जिहादच्या विळख्यातून आमच्या या युवतींना वाचवण्याचं काम आम्ही करू शकलो तरी सुद्धा ते देशप्रेमाचं सर्वोच्च प्रतीक असणार आहे. या अर्बन नक्षलिझमच्या जाळ्यातून मी माझ्या देशाला वाचवू शकलो, या विघातक गोष्टींकडे लक्ष देऊ शकलो तरी सुद्धा देशप्रेमाचं ते एक सर्वोच्च प्रतीक असणार आहे. आणि त्यामुळे देशप्रेम म्हणजे खूप काही वेगळं नाहीये, तर देशाच्या कल्याणासाठी घेतलेलं प्रत्येक निर्णय, त्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल हे देशहिताचंच काम असणार आहे. आणि त्यामुळे खरं तर देश घडवताना आपण बघतो की आमचा शेतकरी बांधव आहे, तो अन्नधान्य पिकवतो, देशाला घडवतो. आमचा कामगार वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, तो या देशाच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करतो आणि देशाला मजबूत करण्याचं काम करतो. त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींच्या माध्यमातून आमच्या या तरुणाईला संस्कार संस्कृती दिली जातात, म्हणजे आमच्या देशावर संस्कार संस्कृती देण्याचं काम, जपण्याचं काम, टिकवण्याचं काम आमची मातृशक्ती करते. नवीन नवीन संकल्पनांच्या माध्यमातून देशाला ताकद देण्याचं काम आमची युवा शक्ती, तरुणाई करते. आणि या सगळ्या गोष्टीतून घडलेला आपला देश, आपली भारत माता, तिचं संरक्षण करण्याचं काम आपल्या देशाचे सैनिक करतात. त्यामुळे प्रत्येकाचा खालीचा वाटा असतो, म्हणून आपला देश त्या ठिकाणी प्रगती करू शकतो, प्रत्येकाचा त्यामध्ये वाटा आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या सगळ्या वाटचालीमध्ये थोडा थोडा वाटा उचलावा ही आपल्याकडनं आजच्या मंगलदिनी मी अपेक्षा व्यक्त करतो. शेवटी एवढंच सांगतो की देशाचे पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नेहमी सांगायचे की आमचा देश म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नाहीये, हमारा देश भारत माता ये केवल भूमि का टुकड़ा नहीं है, तो ये जीता जाता राष्ट्र पुरुष है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे तो इसके लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती अस्थियों को यदि कान लगाकर कोई सुने तो उसमें से ये आवाज आएगी, भारत माता की जय. अशा पद्धतीनं काम करणारा आपला हा देश आहे, ही भावना आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहे. मी या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि देशाच्या कल्याणासाठी ज्या समर्पित भावनेनं आपण आजपर्यंत काम केलं, पुढे सुद्धा त्याच भावनेनं आपण सगळे मिळून काम करत राहू ही अपेक्षा व्यक्त करून वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद.